प्रेज द लॉर्ड. कशा आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे माझ्या चॅनलवर तुमचं. आज मी मित्रांनो खरंच खूप खुश आहे, कारण आज आपले 1000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहे आणि ती फक्त आणि फक्त येशूची कृपा, जिजसची कृपा आणि तुमची कृपा यामुळे ते पॉसिबल झालेलं आहे. तुम्ही असंच भरभरून प्रेम मला दिलं, त्याबद्दल तुमचे मनापासून मी आभार मानते. आणि असंच यापुढे सुद्धा तुम्ही माझे व्हिडिओ बघत राहा आणि सपोर्ट करा. आणि खरंच तुमच्या मनापासून आभार मानते. माझे सर्व यूट्यूब फॅमिलीला सर्वांना सलाम ख्रिस्तामध्ये. आणि जर तुम्ही माझा लाईव्ह बघत असाल तर लाईव्हमध्ये नक्की बघा. मी वचन सांगत असते आणि ते वचन मित्रांनो तुम्हाला खूप सपोर्ट करणारं वचन मी सांगत असते. आणि कारण त्या वचनावर ते वचन जेव्हा मी वाचते तेव्हा ते माझ्यासाठी सुद्धा मी ते निवडते, कारण त्या वचनावर मी खूप विश्वास ठेवते आणि त्या विश्वासाने मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि तोच विश्वास मी आज ठेवलेला आहे आणि त्या विश्वासाने मला माझे 1000 सबस्क्राईब पूर्ण झालेले आहे. मित्रांनो, तुम्ही जर नवीन यूट्यूबर असाल तर खरंच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका आणि आयडिया घ्या की माझे 4 महिन्यामध्ये 1000 सबस्क्राईब कसे झाले ते मी तुम्हाला सांगणार आहे. सुरुवातीला मी चुकी केली, परंतु तुम्ही चुकी करू नका. ओळखीच्यांना सुद्धा आपण सबस्क्राईब मागू नका, घरच्यांना तर अजिबात मागू नका, कारण घरचे व्हिडिओ आपले बघत नसतात. आणि जेवढे आपल्याला बाहेरून म्हणजे जेवढे आपल्या यूट्यूब फॅमिली आपल्याला सपोर्ट करते तेवढे आपण निवडलेले जे असते जे सबस्क्राईब आपण निवडून घेतो, मागून घेतो, ते लोक आपल्याला सपोर्ट नाही करत मित्रांनो. परंतु आपली यूट्यूब फॅमिली खूप चांगली आहे आणि तेच सबस्क्रायबर आपले सपोर्ट करतात आपल्याला. आणि असंच आपण एकमेकांना सपोर्ट केला तर आपण प्रत्येकजण पुढे जाऊ शकतो. आणि खरंच माझा विश्वास पण नाही, मला आजसुद्धा मला विश्वास होत नाही की माझे 4 महिन्यामध्ये 1000 सबस्क्राईब पूर्ण झाले. धन्यवाद देते मी देवाला की देवाने माझी प्रार्थना ऐकली. आणि अशी प्रत्येकाची प्रार्थना परमेश्वर नक्की ऐकतो, कारण मनुष्याला अशक्य आहे परंतु परमेश्वराला अशक्य असं काहीच नाही. अशक्य गोष्ट शक्य करणारा परमेश्वर आपला जिवंत परमेश्वर आहे. आणि तुम्ही लाईव्हमध्ये नक्की बघा आणि खरंच परमेश्वर आपल्या हर एक इच्छा मागण्याच्या आधी आपल्याला देणारा परमेश्वर आहे. आपण जेव्हा मागतो आपल्याला मागण्याआधी देणारा परमेश्वर आहे, कारण आपल्या प्रत्येक गरजा, प्रत्येक परिस्थिती देवाच्या हातामध्ये सोपवून द्या. आणि खरंच मित्रांनो, ज्यावेळेस मी यूट्यूब चॅनल चालू केलं कधी सुरुवातीला व्ह्यूज खूप कमी यायचे. कधी जेव्हा व्ह्यूज कमी येतात तेव्हा आपल्याला इंटरेस्ट कमी होऊन जातो यूट्यूबचा, की काय व्ह्यूज येत नाही. मधामधात तुम्ही माझे व्हिडिओ बघा की मधामधात मला 5-4 असे व्ह्यूज आलेले आहे. परंतु मी विश्वास ठेवला, प्रार्थना केली आणि खरंच ते आज सफल झालं. आणि खरंच मित्रांनो, हार मानू नका. डेली तुमचे 3 व्हिडिओ टाकत राहा, शॉर्ट व्हिडिओ टाका. शॉर्ट व्हिडिओनी सबस्क्राईब खूप चांगले वाढतात. आणि म्हणून शॉर्ट व्हिडिओ चांगले टाका, थंबनेल चांगले लावा. आणि खरंच यूट्यूब सोडू नका. आणि यूट्यूब खरंच आपल्यासाठी चांगला आहे आणि आपला परमेश्वरसुद्धा खूप चांगला आहे. तो आपली मदत करणार. आपल्या लेकराला कधी तो लज्जित आणि फज्जित करत नाही. हा विश्वास तुम्ही तुमच्या जीवनामध्ये ठेवा. आणि खरंच माझ्या लाईव्हमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. माझ्या लाईव्हमध्ये तुम्ही जोडून राहा, कारण मी त्या ठिकाणी खूप चांगलं वचन सांगते आणि स्तुती आराधना करते. मित्रांनो, जे सगळे माझे 1000 सबस्क्रायबर त्यांना मनापासून मी पुन्हा एक बार आभार मानते. आपण लवकरच सेलिब्रेशन करूयात आणि लवकरच तुमच्यासोबत मी सेलिब्रेशन करणार आहे. आणि जेवढी खुशी मला झाली आणि खरंच आज खूप मी आनंदी आहे, कारण की जेव्हा एक आपण सबस्क्राईब कसे मागतो सुरुवातीला आणि किती जेव्हा 30 होतात, 50 होतात, लाईव्ह स्टार्ट होते तेव्हा आपल्याला किती आनंद होतो. आणि अचानक जेव्हा तुम्ही व्हिडिओ टाकता तेव्हा स्वतः व्हिडिओ बघू नका. आपण पहिली चुकी करतो की
व्हिडिओ आपण आपलेच बघत राहतो, त्याच्यामुळे सुद्धा आपले व्ह्यूज कमी होऊ शकतात. म्हणून आपला व्हिडिओ आपण बघायचा नाही मित्रांनो. आणि जास्त वेळेस यूट्यूबसुद्धा चालू करू नका. मी चुका केलेल्या आहे, तरी पण परमेश्वराचे धन्यवाद की एवढ्या लवकर माझे 1000 सबस्क्राईब पूर्ण झाले. आणि खरंच मित्रांनो, तुम्ही कुठून व्हिडिओ बघत आहात कमेंट करून सांगा. माझे सबस्क्राईब असाल तरी पण सांगा. आणि जर आज पहिल्यांदा तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा, लाईक करत राहा. आणि जय मसीह की, परमेश्वर आपल्यासोबत आहे, आपली काळजी घेणारा परमेश्वर आहे. आणि मित्रांनो, ज्यावेळेस मी यूट्यूब चालू केलं होतं तर 100 सबस्क्राईब झाल्यानंतर जेव्हा आपलं लाईव्ह चालू होतं तेव्हा एक यूट्यूब आपल्याला आय डी मागतं. तेव्हा घाबरून जाऊ नका. आपलं आधार कार्डचं किंवा पॅन कार्डचं जर आय डी तिथं ॲक्टिव्ह होत नसेल तर तुम्ही क्रेडिट कार्डचं सुद्धा तिथे क्रेडिट कार्डचं सुद्धा आपण नंबर टाकू शकतो, कारण ते सेफमध्ये आहे. मी माझं जेव्हा सुरुवातीला यूट्यूब चालू केलं होतं तेव्हा मला ते कळत नव्हतं. मी म्हटलं क्रेडिट कार्डचं आपण कसं द्यायचं, परंतु मी तेव्हा माझं ते चॅनल 100 सबस्क्राईब झाल्यानंतर डिलीट झालं. मी दुसरं चालू केलं. परत 100 सबस्क्रायबर ह्या चॅनलवर झाल्यानंतर मला परत तोच प्रॉब्लेम आला. आणि त्याच्यानंतर मी विचार केला की मी देवावर विश्वास ठेवला आणि प्रार्थना केली की देवा, माझं एक चॅनल तर डिलीट झालं, आता हे नको व्हायला. म्हणून मी बिनधास्त माझा नवीन खातं त्यामध्ये जोडलं. आणि काही झालेलं नाही आहे तर तुम्ही सुद्धा बिनधास्त जोडू शकता, कारण यूट्यूब हे आपल्यासाठी खूप सेफ आहे आणि ते इतरांना कोणालाही देत नाही. त्यामुळे फक्त ते आपलं आय डी प्रूफ मागतं की कारण आपल्या व्हिडिओमध्ये कधी लहान मुलं असतात, आपले मुलं असतात, व्हिडिओ बनवताना मधामध्ये येतात, लाईव्ह चालू असताना मध्ये येतात, त्यांचा आवाज येतो. त्याच्यामुळं यूट्यूब आपल्याला फक्त एक प्रूफ मागतं की नक्की आपणच आहे का. त्याच्यामुळं घाबरून जाऊ नका. आणि कुठल्याही परिस्थितीत आपण जरी ते क्रेडिट कार्डचं दिलं तरी घाबरायचं काहीच कारण नाही, कारण मी माझ्या या चॅनलवर ते दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर माझं चॅनल डिलीट झालेलं नाही आणि चांगलं चाललं, व्ह्यूज चांगले येत आहे आणि सर्व काही ठीक चाललेलं आहे. म्हणून आज मी तुम्हाला शेअर करत आहे. आणि खरंच जर तुमचे व्ह्यूज कमी येत असेल तर खचून जाऊ नका, हार मानू नका. डेली 3 व्हिडिओ टाकत राहा. सकाळी त्याचा टायमिंग मी तुम्हाला सांगते. सकाळी 7:30ला एक व्हिडिओ टाकायचा, त्याच्यानंतर तुम्ही 1 वाजता एक व्हिडिओ टाकायचा आणि संध्याकाळीसुद्धा 7:30लाच व्हिडिओ टाकायचा. 1 मिनिटसुद्धा इकडे तिकडे झाले तरी व्ह्यूज कमी येऊ शकतात. म्हणून करेक्ट टायमावर वेळेवर आपण जसं वेळेवर जेवतो, वेळेवर आपण ड्युटीवर जातो, त्याप्रमाणे यूट्यूबचं कामसुद्धा आपल्याला वेळोवेळी करायचं असते. टाईम टू टाईम आपल्याला तिथे अपडेट करावं लागतं. तर त्यासाठी मी तुम्हाला सांगते. तर थँक्यू. परत एकदा मी तुमच्या मनापासून आभार मानते. आणि माझ्या व्लॉग्सला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असेच सपोर्ट करा. माझ्या लाईव्हमध्ये सुद्धा जॉईन व्हा. आणि तुम्ही नक्की कुठून बघत आहात तर कमेंट करून मला नक्की सांगा. जय मसीह की. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलला. बाय बाय. मिलते हैं नेक्स्ट लाइव में. बाय बाय.